आपल्या लोकांना मागे बसायला सांगा ना, पत्रकार लोक पुढे बसू द्या. गेली 48 वर्ष कुटुंबासमोर महाराष्ट्राची कुलस्वामिनी प्रमुख कार्यकर्त्यांना भेटावे या हेतूने इथे उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, माझे सर्व प्रमुख सहकारी, जिल्ह्यातील इतर अन्य पदाधिकारी, आपण सर्व पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी, बंधू आणि सहकारी मित्रांनो, आणि सोलापूरच्या दौऱ्यावरती आला असतानाच पक्ष कार्यालयाला भेट द्यावी एक उत्तम मदतीने कारण आहे. आमच्या सर्व सहकाऱ्यांनी, संतोषबाईंनी, जुबेरबाईंनी आमच्या सर्व सहकार्याने उभं केलं. उद्यानाच्या निमित्ताने राज्याचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष, मुख्यमंत्री आदरणीय दादाही आले होते, त्यांच्यासोबत मी आलो होतो. अशा वेळेला एका बाजूला तीर्थक्षेत्र ठिकाणी जावं, नतमस्तक व्हावं, कार्यकर्त्यांना भेटावं आणि मग पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन बारामतीत जावं या हेतूने सिद्ध आलं. आज काही विशेष संवाद करायचं नाही, कारण सकाळीच काही पत्रकार मित्रांशी माझी भेट झाली. काही तुळजाभवानीकडे ही प्रार्थना केली की वातावरण बदलामुळे अनेक वेळेला राज्याचा बळीराजा संकटात येतो. दादा असताना नेहमीच बळीराजाला मदत देण्याचं काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः दादा अर्थमंत्र्यांना करत आले. आताही काल परवा खूप अवकाळी पाऊस झाला, त्याच्यामुळे रब्बीच्या पिकाचं नुकसान झालं. कोकणातील आंबा, काजू या फलोत्पादनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. ती आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना केली. महाराष्ट्राचे नेते आदरणीय दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर उद्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्राबाईंनी पोटनिवडणुकीचा अर्ज त्या ठिकाणी भरणार आहे. सर्वच राजकीय पक्षांना आम्ही विनंती करतो की दादांसारखं एक दिलदार, पुरोगामी विचाराचं, महाराष्ट्राला गतिमान करण्याचं 40 वर्ष ज्या नगरात सेवा केली, त्या नेतृत्वाच्या अकाली दुर्दैवी निधनाच्या नंतर ती त्या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे, ही बिनविरोध करावी अशी विनंती आम्ही सारेजणच सर्व राजकीय पक्षांना त्या ठिकाणी करतो. यामध्ये प्रामुख्याने महायुती असल्यामुळे आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असल्यामुळे राज्याचे कर्तव्यवान मुख्यमंत्री देवेंद्रजी, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे या दोन्ही पक्षाचा पाठबळ, दोन्ही नेत्यांचं पाठबळ आहेच. पण प्रामुख्याने महाविकास आघाडीकडे ही जागा आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाची त्या ठिकाणी होती. मी सकाळी उल्लेख केला, आता पुन्हा दुरुस्ती करतो की खासदार सुप्रियाताईंनी या मुद्द्यामध्ये घोषणा केली की साहेबांच्या पक्षाचा कोणी उमेदवार राहणार नाही. म्हणून मी प्रदेशाध्यक्ष म्हणून ताईंचे आभार मानले, साहेबांचे आभार मानले. उद्योगींच्या जवळ संपर्क आमच्या प्रमुख नेत्यांचा झाला. उद्योगींनीसुद्धा या सगळ्या परिस्थितीमध्ये बहिणीला पाठबळ देण्याचं निश्चित त्या ठिकाणी केलं. काँग्रेसच्या काही नेत्यांच्या मनामध्ये काय शंका असेल तर मी असेल, प्रभुभाई असतील, मी सारेजण काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांच्या जवळ संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. केरळच्या प्रचाराच्या दौऱ्यात ते असल्यामुळे माझंही काय बोलणं होऊ शकलं नाही, प्रभुभाईचं नाही. पण संध्याकाळपर्यंत आमचं नक्की त्या ठिकाणी बोलणं होईल आणि त्यांनाही आम्ही विनंती करू की महाविकास आघाडीमध्ये जागा ही साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यांनी तर पाठिंबा दिलेलाच आहे. पण आपण त्या बाबतीमध्ये जे काही राज्य माध्यमांचे नेते मत व्यक्त करताना दिसतात की काँग्रेस उमेदवार देईल, तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही त्यांच्याकडे विनंती त्यानिमित्ताने करणार आहोत. मला विश्वास आहे की दादांचं अतुलनीय कार्य लक्षात घेता
सर्वच राजकीय पक्ष या संदर्भामधला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील असा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला विश्वास त्या ठिकाणी त्या निमित्ताने वाटतो. उद्या आमचे सर्व मंत्री, आमचे सर्व नेते, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, पक्षाचे सगळे प्रमुख सहकारी हे बारामतीला येणार आहेत. आम्ही 12:30 ते 2च्या दरम्यान नामनिर्देशनपत्र त्या ठिकाणी महिन्याचे दाखल करणार आहोत. आणि मग पुढील उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच्यामुळे उद्या किती अर्ज येतात, कोणा राजकीय पक्षाचे आहेत, काही अपक्ष आहेत, तर त्याची नेमकी माहिती उद्या दुपारी 3 वाजता मिळेल. त्यानंतर मग आमचे प्रयत्न त्या संदर्भामध्ये काय असतात ते सुरू राहील. आणि अगदीच निवडणूक अटळ झाली तर राज्यात सर्वाधिक विक्रमी मताधिक्याने बहिणी दादांची पुण्याळी आहेस. दादांनी बारामतीकरांची केलेली 40 वर्षाची अथंग अविरत सेवा आहे. यामुळेच बारामतीकर प्रचंड मताधिक्याने बहिणीला निवडून देतीलच. पण तरी ती नोंद करण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. अधिक बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही. माझ्या भेटीमागचा हेतू आपल्या सर्वांच्या समोर विषद केला. थोडक्यात या संदर्भातला काय विषय असेल तर जरूर आपण या बाबतीमध्ये संवाद करावा अशी आपल्याला विनंती. आपल्याला राष्ट्रवादी अंतर्गत विषय आहे तो विलिनीकरणाचा आहे. प्रवीण दरेकर असं म्हणतात की विलिनीकरणाचा विषय जर आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित जरी आला तरी त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. कशा पद्धतीने बघता, कारण विलिनीकरणाचा विषय पुन्हा एकदा जोर जाता नाही. प्रवीण दरेकरांनी जे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आहेत, माझे त्यांची व्यक्तिगत स्नेह आहे. त्यांनी काय नेमकं आणि कशाच्या कॉन्टेक्समध्ये वक्तव्य केले मला माहीत नाही. एक असं आहे की दादांच्या दुर्दैवी निधनानंतर या संदर्भामध्ये बरीच चर्चा झाली. त्यानंतर आता वैदिक राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा त्या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत, निवडून आलेले आहेत, निर्वाचित झालेले आहेत. त्याच्यामुळे आता या संदर्भातला आपल्या कालावधीमध्ये साहेबांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचं किंवा नेत्यांचं मी म्हणतो आहे की आता विलीनीकरणाचा विषय संपला आणि पुन्हा सुरू होणार असेल तर त्याची चर्चा कधी होत नाही. जे राष्ट्रवादी शरद पवार ते प्रदेशाध्यक्ष साहेब ते म्हणतात की विलिनीकरणाचा आमचा विषय प्रवीण दरेकर जास्त बोलू नये. एक असं आहे की त्यांनी काय बोलावं आणि ह्यांनी काय त्यांना उत्तर द्यावं हा माझा काय प्रश्न नाही. प्रवीण दरेकरांनी काय बोलावं लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. प्रवीण दरेकर बोलावं, शशिकांत शिंदेने काय बोलावं त्यांचा अधिकार आहे. मी माझं कॅप्टन कूल आहे. आपली भूमिका नाही, मुद्दाच नाही ना कुठे आज हा मुद्दा त्या ठिकाणी समोर कुठे येतच नाही. आता दरेकर बोलले ते भाजपचे आहे, त्याला उत्तर दिलं शिंदे साहेबांनी, त्याला बोलण्याचं काही कारण नाही. या संदर्भात काही कोण बोलले नसल्यामुळे आज आता त्या मुद्दा त्या ठिकाणी येतच नाही. आमचं साऱ्यांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे की बहिणींची निवडणूक बिनविरोध करणं किंवा अतिशय विक्रमी मताधिक्याने महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत झालं असेल इतक्या विक्रमी मताधिक्याने त्या निवडून आणणे, याच गोष्टीवरती सध्या आम्ही लक्ष केंद्रित करतो. म्हणजे पोटनिवडणुकीत आपण तुम्ही विनंती करताय पवार साहेबांना की एकत्रित यावं, बिनविरोध होण्यासाठी तुम्ही शरद पवारांना उद्या अर्ज भरण्यासाठी पण विनंती करताय. मात्र ह्याच्यापासून कुठेतरी नांदी नाही का ठरणार की तुम्ही राष्ट्रवादी एकत्र येणे. आपण माझं वक्तव्य जर का पुन्हा ऐकलं मी असंच म्हटलं की पोटनिवडणूक घोषित झाल्यानं निवडणूक आयोगाने घोषित केल्या आदरणीय सुप्रियाताईंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांचा उमेदवार देणार नाही घोषित केली. तर तो विषय त्यांनी त्याच वेळेला मोठ्या अंतकडाने संपवलेला आहे. पण पुन्हा विनंती काय त्यांनी स्वतःहूनच आम्ही कोणी या संदर्भामध्ये विनंती करायच्या अगोदर ज्या वेळेला त्यांनी ते भाष्य केलं, जबाबदारीने भाष्य केलं, त्यावेळेला आता पुन्हा विषय तो त्यांनीच ताईंनी त्या ठिकाणी बोललेला आहे. म्हणजे पक्षाचा तो निर्णय आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या बाबतीत काय तुम्हाला मी आभार मानले की काहींच्या आता सुब्रताईंचे आभार मानले 3 वेळा मगातपासून. त्यांना राम येऊन मगातपासून माझ्या वार्तालापाची सुरुवात करताना मी काहींचे आभार मानले. मी सकाळी मानले. मी तुळजापूरला तिथेही पत्रकार मला माझी त्यांनी बाईट घेतली तिथेही मांडली. त्यामुळे आता
आहे ना, तो आनंदच आहे आम्हाला सर्वांना. त्याकडे आपण कशा प्रकारे पाहतो? मी ही चौकशी खोलवर केली जावी. ज्या ज्या शंका कुशंका केल्या जात आहेत, काय म्हटलं जातं आहे, कुशंका नाही, शंकाच किंवा ज्या ज्या काही तक्रारी असते या पूर्णपणाने त्या ठिकाणी SITच्या मार्फत करणे. कार्यक्षम IPS महिला अधिकारी SITचं नेतृत्व त्या ठिकाणी करत आहेत. त्यामुळे जे जे काही तक्रारी येतील, जे जे काही माहिती त्यांच्याकडे असेल त्याची सखोल चौकशी त्या ठिकाणी केली जावी आणि या सगळ्या गोष्टीचं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालू त्यांच्यावरती कठोरात कठोर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आहे, इंडियन पिनल कोड आहे, त्याच्यात जी कठोरात कठोर शिक्षा असेल ती लवकरात लवकर या निवडून बनवणुकीला मिळाली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका यापेक्षा आज माझं लक्ष अधिक केंद्रित आहे की त्या विषयावरती मागाशी बोललो त्याच्यामुळे स्वच्छपणाची भूमिका पहिल्या दिवशी मांडली, आताही पुन्हा मांडतो. पुन्हा आपल्यामार्फत मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो का त्यांनी तात्काळ या गोष्टीची गांभीर्याने नोंद करत SIT त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. म्हणून SITचा तपाससुद्धा पूर्णपणाने बरोबर जो का आज आपण पाहिण्याच्यामधून वर्तमानपत्रातून पाहतो आहोत त्याची अजूनही काय व्याप्ती असेल ती खोलवर पद्धतीने त्या ठिकाणी केली जावी आणि त्या संदर्भामधलं कायदेशीर कारवाई लवकरात लवकर व्हावी. तर आपल्याला काय आवडतं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पहिल्या दिवसापासून भूमिका घेतली. आपल्यापैकी सर्वांना ज्ञात असेल, आठवत असेल तर दादांचा अपघात झाला त्या दिवशीच मुख्यमंत्री त्यावेळेला आलेले, बारामती होते, तिथे सैनिक CIDची चौकशी घोषित केली. त्या दिवशी विमानतळाला भेट देताना राम नायडू या खात्याचे केंद्रीय मंत्री आहेत ते आणि मोठ्या मोहन होते, त्यांनीही केंद्र सरकारच्या अशा पद्धतीची विमान अपघाताची तपास करणारी जी स्वायत्त संस्था आहे त्याच्यामार्फत त्यांनी चौकशी त्या ठिकाणी घोषित केली. त्यामुळे त्यानंतर बहिणींच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व बहिणी प्रभूबाई, मी स्वतः आमचे वरिष्ठ नेते भुजबळसाहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. CBIच्या चौकशीची मागणी केली. एक प्राथमिक आव्हान जो आला त्याच्या बाबतीमध्ये आम्ही बिलकुल आम्हाला ते मान्य नाही. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांनी दादांच्या या अपघाताच्या संदर्भामध्ये काय माहिती घेऊन पत्रकार परिषदेच्या मार्फत जे काय मांडणं असेल, इतरांनी वेगवेगळ्या गोष्टी मांडणं असेल त्याची सुद्धा अंतर्भाव त्या चौकशीच्या तपासाच्या दिशेमध्ये घेतला जावा आणि त्यांनी व्यक्त केलेल्या बाबींसह तपास लवकरात लवकर व्हावा आणि हा तपास त्याचा निष्कर्ष राज्यांनी नवीन देशाच्या जनतेपुढे लवकरात लवकर यावा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका. त्यांना फाशीची मागणी केली. तुम्ही म्हणताय की आता कठोरात कठोर नक्कीच इंडियन पिनल कोडमध्ये त्याच्यात फाशीच आहे. अगदी रात आंघोळी केली तरी चालेल, तर कोणाचं डुबत असं तर काय करणार. मी कठोरात कठोर म्हणजे अशा ज्या एक आपण मगाशी ऐकलं असेल म्हणजे पुन्हा मार्गाचं आता दाखवाल तर सगळी प्रेस कॉन्फरन्स दाखवली पाहिजे. आता पुन्हा तेवढ्या पुरतंच आपण काहीतरी बोलाल तसं नको आहे. मी असं म्हटलं की IPC अंतर्गत ज्या कलमाच्या खाली जो कठोरात कठोर असेल तो केला जावा, तो फाशीत आली त्याच्यात. त्यामुळे विनाकारण माझ्या वाक्याचं काय तोड पण नको. कठोरात कठोर उलट अशा विकृत मनोवृत्तीची राख झाली पाहिजे हीच आमची सर्वांची भूमिका आहे. पुन्हा असं कृत्य करण्याची नरता प्रवृत्ती पुन्हा निर्भाव तयार होणार नाही या दृष्टीकोनातून सरकारने पावलं उचलली पाहिजे. स्वच्छपणाची भूमिका. धन्यवाद.